आज ठरलेलं फिरायला जायचं, पण काय ही बारक्याची गाडी अंगलटी झाली राव. जी करतंय ती अंगलटीच येतंय. विषय त्याचा हार्ड केलाय. पण आम्ही गेलो की मग चेन आणायला तवर चेन तुटलेली चेन लॉक आणायला आणलेलं की हे दिगंबर भाऊ आपला नवीन मेकॅनिकल झालता की मग काय फुकाटमध्ये करून दिलं. हे बघा ही भावारा तो लगे गाडीवर बसून त्याचाच भाव होता. आता भाव आहे म्हणल्यावरती काय बी करणार. मग आलो बाबा असं डोंगरा आणि माळा घेतलेली की म्या गाडी. मग काय धुरळान जाळ संगच असल्यावानी एकदम कसं ओकेमध्ये गेलो बघा. ही मागं राहिलेली म्हणून आम्ही चिडवत होतं. मग काय परत गाड्या जरा खाली लावल्या म्हणलं आता चालत पळत जावं आता कसं तरी गेलो. आयला एवढं घाम आलं तुम्हाला काय सांगायचं. पाणी नुसतं तोंडापासून खाली नुसतं धापालाही लागायच्या. आम्ही पाणी बी एवढं आणलं नव्हतं. तो एवढं थोडं पेत आपलं गेलोय कसं तर डोंगरापर्यंत. जातोय तर सांडतोय तर काय करायचं. पडतोय लय लांब हवं. हळूहळू आपलं कसं तर गेलो. ही लय बारकी वाटावं तर पोरं राहिलेलीच ही मागं राहिलेली. त्यांना म्हणलं दमाने येत नाही तर तुम्ही आणि सांडले आम्हाला भरायला लागेल. मग काय हिथनं गेलो बघा चालत. हिथं असं होतं कुसळं तर लय बेकार टोचत होती बघा. काय मग एवढा या असं डोंगराने पळायचं नसते. एवढा हिथनं तर पडलो असतं काय सांगायचं तुम्हाला. परत टाकला खिशात मोबाईल आणि जरा मग म्हणलं बाह्यावर करा होता. गेलोय मग तिथनं बाह्यावर करून मग बघा मग कसली वाट दिसते तुम्हाला. आहे का नाही सगळं वर ढग पांढरं खाली पिवळं. मग काय जरा घाम आलता पुसला मग झाडाखाली बसलेलं आपलं. त्यांना येस तर म्हणलं बसावं दातावर आलंय ही बिगाडी. ही पुढला जरा लयच बावरत होता. मागला तर त्याच्यापेक्षा जास्त. त्याच्या मागं तर आलाय डॉनच होता बघा ती तुमच्या ओळखीचाच असेल. त्याचं जाऊ द्या. आपण आता बघू. इथनं पुढं गेलो की जरा तर कुसाळातनं सगळे लोळत होते लाव. काय सांगायचं. थोडंच आपल्याला वाटत होतं लय लांब नसेल. पण लय लांब आहे काय सगळा पाक घामन सगळं हेच केलं राव त्यानं. घामान पाक भिजलो राव काय सांगायचं. आणि मागली पोरं तर पाक बिघडलेलीच घामाने. त्यांना म्हणलं पारभर बसा जरा झाडाखाली. अजून एक गडी राहिलेला मागं. मग जरा त्याची वाट बघितली बसलो की. मग काय आलो तसंच पुढं इथं देवाळ होतं. देवाळाच्या पाया बिया पडलं की. इथं पाया पडून आपलं आम्ही आलो की मग पुढं ओके काहीतरी होतं देवाळ. पाया बिया पडलो की. मग तिथनं निघालो बघा पुढं असं सरळ वाट होती. आपण गेलो मग असंच पुढं तर इथनं बघितलं तर लय मोठी दरी होती बघा. काय सांगायचं तुम्हाला. पाऊस एवढं पडलं का नाही तिथनं पाणी लय बेकार वाहतंय. तसं आपल्या शेरवड्या तळ्यातच पाणी येतंय बघा घाच किरणा. पळत आपलं तसा कसा तर डोंगर चढला. जरा थोडं थांबलो डोंगर चढताना. मग काय लय धापा लागत होत्या. बसावं म्हणलं इथं बसलो. परत आणि चालू केलं तर लय असं पळून चालल्यावर लय घाम येतो ना. इथनं पडलो असतो राव काय सांगाय तुम्हाला. नुसती वाळू होती. पडलोच असतो तर वर इकडनं आलेलं की मग दोघंजण आलतं. एक गडी होता खाली. त्याला म्हणलं तू ये दमा नाही तर सांडतील पाळण्या नादात तुझं होयाचं वाटोळ. परत गेलो की वर. एवढा होता बघा लय वाट कसली आहे बघा. बेकार यार बेकार आहे का नाही नुसती. गेलो वर इकडं बघा ही पलीकडलो लय लांब दिसत होता अहो. मग काय आलो थोडं चालत तसं तर आम्हाला दिसलं इथं पैसे म्हणलं देवाला असत्याला कुठलं तरी. मग उचलून ठेवलं देवा मोहर. इथं झाड होतं. बघा झाड कशाचं आहे. बसलो झाडाखाली आपल्या सावलीला. हे राजेवाडीचा कारखाना दिसतोय बघा. लय लांब आलतो बा आता तुम्हाला काय सांगायचं. ही बघा बारक्या कोणाला तर हात करत होता. मग काय बघा ही तवर खेळणार नादात. ह्याला तर नादात दुसरा बघा. तवर शिरला या ते वर येऊन. मग पडलो पाया बिया. मग काय गेलो मागणं ही एकदम ओके. परत काय पाया बिया पडलं. लय महादेवाचं मंदिर आहे. लय पूर्वीच आहे काय सांगायचं. म्हणलं जरा बसा होता. बसलो परत केलं पार्टीचं नियोजन. मग आलो इकडं महादेवाच्या मंदिरात. केली पार्टी आणि बसलो की ताटं घेऊन. सोन्या होता वाटाय म्हणल्यावर काय टेन्शन असतंय व. मग काय एकदम निवांत. मला येऊस्तवर हिंनी पाक संपवलेली राव काय सांगायचं. मग आलो आपलं आम्ही आमच्या गाडीवर ताण हाणत. आलो मागणं तवर हिंची फाटलेली. हे बी म्हणले आता जरा दमानच जाऊ दे. नगं म्हणलं आमच्या तर काय म्हणले आम्ही फास्टच जाणार घेऊ.